प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च। प्रत्येक देवतेचा एक लाडका पुत्र असतो आणि बाप्पा हे शिवपार्वतींचे लाडके आहेत. का? कारण गणपतीच्या रूपात आहे विद्या आणि विवेक आणि एका निरागस भोळ्या बाळाचं प्रेम. शंकर त्यांना आपला आधारच मानतात. पार्वती मातेकरता ते नेहमी लाडूचा प्रसाद घेऊन येतात आणि कार्तिकेय करता तर ते जणू मित्रच आहेत. थोडे खोडकर, थोडे ज्ञानाने भरलेले. म्हणूनच गणपती हे केवळ देवता नाहीत, तर घरातील सगळ्यात लहान आणि सगळ्यात लाडक्या अपत्य आहेत. म्हणूनच अशा या आमच्या लाडक्या निरागस बाप्पाच्या आगमनासाठी पांचाळ परिवार नेहमीच आतुर असते. वर्षातून एकदा येते सुख तुझ्या येण्याने रे मोरया. साऱ्या जगात देखणे रूप तुझे आहे रे मोरया. वर्षातून एकदा येते सुख तुझ्या येण्याने रे मोरया. साऱ्या जगात देखणे रूप तुझे आहे रे मोरया. सवय झाली मला तुझ्या मायेची रे, तूच आधार रे मोरया. बाप्पा मोरया, विघ्न हरता मोरया. बाप्पा मोरया, बुद्धिदाता मोरया. बाप्पा मोरया, एकदंत मोरया. बाप्पा मोरया. बाप्पा मोरया, विघ्न हरता मोरया. बाप्पा मोरया, बुद्धिदाता मोरया. बाप्पा मोरया, एकदंत मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपतीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे वाणिन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हा परतीचा प्रवास जीवाला त्रास. तुझ्यापासून दूर जाताना देहापलीकडे एक वेदना छळू लागते. तुझी असीम माया तेव्हा कुठे कळू लागते.